श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुळशीने हे संकेत दिले तर समजून जा की तुमचे दिवस चांगले चालू झाले. तर हे कोणते संकेत आहेत ते आपण बघू. ब्रह्मवैवर्त पुराणानुसार तुळशीचे रोप खूपच पवित्र आणि दिव्य आहे. याचे नित्य पूजन केल्याने व्यक्तीला सुख समृद्धीची प्राप्ती होते. भगवान श्रीकृष्ण यांना तुळस खूप प्रिय आहे. तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्ण कोणताच भोग अथवा प्रसाद स्वीकारत नसतात. भगवान श्रीकृष्ण सांगतात, जो मनुष्य तुळशीची नित्य पूजा करतो त्याच्यावर कधीच कोणते संकट येत नाही. जो नित्य रूपाने तुळशीची पूजा करतो तो सर्व आजारांपासून लांब राहतो. तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत अशी शक्ती आहे. याचे रोप जर आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकट, सर्व प्रकारची वाईट नजर तसेच नकारात्मक शक्तीचा नाश होतो व आपल्या घरात सकारात्मक शक्तीचा संचार होतो. तर ब्रह्मवैवर्त पुराणानुसार तुळशीचे रोप देवी वृंदाचा अवतार मानले गेले आहे. म्हणून घरात दुसरे कोणतेही रोप असो किंवा नसो, पण तुळशीचे रोप नक्की असावे. ब्रह्मवैवर्त पुराणानुसार आपल्या दारात लावलेले तुळशीचे रोप नकारात्मक ऊर्जेचा नाश तर करतेच, त्याचसोबत आपल्याला काही संकेतही देतात. हे संकेत आपल्या येणाऱ्या जीवनाशी निगडीत असतात, कारण तुळशीचे रोप वातावरणात निर्माण होणाऱ्या नकारात्मक शक्तीला शोषून घेतात किंवा येणारे संकट आधीच माहीत होतात व आपल्याला विविध रूपाचे संकेत देत असतात. तर हे कोणकोणते संकेत आहेत ते आज आपण जाणून घेऊ. घरात जर लक्ष्मी देवीचे आगमन होणार असेल, घरात सुख समृद्धी येणार असेल किंवा तुमची चांगली वेळ येणार असेल तर आपल्याला तुळशीच्या रोपाद्वारे याची माहिती होत असते. म्हणून तुळशीच्या रोपाला पाणी देत असताना हे संकेत तुम्ही नक्कीच बघा. चला तर मग जाणून घेऊया हे कोणकोणते संकेत आहेत ते. पहिला संकेत, ज्या घरात तुळशीचे रोप हिरवे असते त्या घरामध्ये श्रीहरीची विशेष कृपा असते. अशा घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि देवी लक्ष्मीचा वास हा सदैव राहतो. त्या घरात कुटुंबातील सर्व सदस्य एकमेकांचा आदर करतात आणि गुण्यागोविंदाने राहतात. दुसरा संकेत बघायचा, तुळशीच्या रोपावर छोटे फुलपाखरू किंवा चिमण्या येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे किंवा तुमची कोणती तरी मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. तिसरा संकेत, तुळशीच्या शेजारी छोटे छोटे दुसरे रोप येत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात खूप आनंद येणार आहे, तुमचा व्यापार वाढणार आहे, तुम्हाला धनलाभही होऊ शकतो. तुळशीचे लोक आपल्याला येणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींबद्दल संकेत देत राहतात. त्यानंतर चौथा संकेत असतो तो म्हणजे जर का तुळशीची हिरवी पाने आपोआपच गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश किंवा वाटणीसारख्या समस्या येऊ शकतात. घरातील आपसी संबंध आणि पारिवारिक संबंध खराब होऊ शकतात. असे होत असल्यास विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचे असेल तर रोज संध्याकाळी तुळशीच्या जवळ तुपाचा दिवा नक्की लावावा. पाचवा संकेत, काही वेळा तुम्ही बघितले असेल की तुळशीचे रोप अचानक सुकते. आपण कितीही काळजी घेतली तरी हे रोप सुकत जाते. तर हे संकेत आहे की आपल्या घरात कोणत्या तरी प्रकारच्या नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरात मोठे संकट येणार आहे. तुळशीचे रोप सुकले की याचा अर्थ असाही होतो की कोणत्या तरी कारणामुळे आपले जास्त धन खर्च होणार आहे. म्हणून तुळशीचे रोप कधीच सुकू देऊ नका. सहावा संकेत, तुळशीवरील मंजिरी सुकू लागल्यास ती त्वरित काढून टाकावी. तुळशीची मंजिरी सुकायला लागली आणि ती काढली नाही तर झाडावरचा बोजा वाढतो
त्याचप्रमाणे घराच्या डोक्यावर कर्जाचा बोजा वाढतो असे म्हणतात. तुळशीवर सुकलेली मंजिरी काढून नदीत वाहून टाकावे किंवा मग वाळवून तुळशीच्या दाण्याप्रमाणे ठेवावे. 7वा संकेत: जर तुमच्या घरात तुळशीची पाने अचानक पिवळी पडू लागली असतील तर ते अशुभ चिन्ह आहे. म्हणजे येणाऱ्या काळात तुमच्या कुटुंबावर मोठे संकट येऊ शकते. तुळशीची पाने पिवळी पडल्यावर ही पाने काढून टाकावी आणि ही काढलेली पाने वाहत्या पाण्यात टाकून द्यावीत. तुम्हाला हवे असल्यास रामायण किंवा महामृत्युंजय मंत्राचा घरी पठण करू शकता. असे केल्याने परिस्थिती चांगली होऊ शकते. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगून लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.